नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत। इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 विषयातील 7व्या टॉपिक विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। मित्रांनो, आतापर्यंत आपण मायक्रोबायोलॉजी बद्दलची काही माहिती घेतलेली आहे पहिल्या इयत्तेमध्ये, की ज्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे वेगवेगळे टाइप्स किंवा त्याचे प्रकार, त्यानंतर काही उपयोगी आणि काही म्हणजे आपल्याला हार्म करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम अशा पद्धतीची माहिती आपण इयत्ता 9वी मध्ये घेतलेली आहे। परंतु या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आणखीन डिटेल्ड अभ्यास आपण या 10वीच्या इयत्तेमध्ये करणार आहोत। मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपल्याला कसे फायदे करून घेता येतील, काही प्रोडक्शन मिळवता येईल किंवा मिळवलं जातं याविषयीची आपण माहिती बघणार आहोत। जनरली मित्रांनो, असं मानलं जातं की मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्याला हार्मफुल आहेत, त्यांच्यामुळे वेगवेगळे आजार होतात किंवा आपल्याला ते अपायकारक आहेत। तर असं नाही आहे। या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपल्याला आपण काही फायदेही करून घेऊ शकतो। कोणत्या प्रकारचे फायदे किंवा कोणत्या प्रोडक्शनसाठी या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग होतो, या अर्थानं या टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। पूर्ण एकंदरीत या इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या 7व्या टॉपिकमध्ये आपण 3 पॉइंट्स बघणार आहोत। त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी। पहा, ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी याचा अर्थ काय की मायक्रोबायोलॉजीमध्ये जो आपण अभ्यास करतो मायक्रो ऑर्गॅनिझमचा, तर या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग ॲप्लिकेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो, कोणकोणत्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो, त्यांचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येतो याविषयी बघणार आहोत। त्यानंतरचा जो सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी। इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी याचा अर्थ काय, तर आर्थिकदृष्ट्या आपल्याला फायदा होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावरती अगदी उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीनं आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा मायक्रोबायोलॉजीच्या नॉलेजचा उपयोग आपण कसा करू शकतो, ही माहिती आपण या सेकंड पॉईंटमध्ये बघणार आहोत। आणि त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे या टॉपिकमधला तो म्हणजे प्रॉडक्ट्स। ॲक्च्युली मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास आपण करतोय, मायक्रो ऑर्गॅनिझमविषयी माहिती घेतोय किंवा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी कशा पद्धतीनं काम करतं, इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा कसा उपयोग होतो हे समजून घेतल्यानंतर या टॉपिकच्या शेवटी ॲक्च्युली जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत आपण मिळवतो याविषयीची माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, मला वाटतं टॉपिकचा सारांश तुमच्या लक्षात आला असेल। आपण प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे कॅन यू रिकॉल। आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत। आपण पहिला प्रश्न बघूयात। विच डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर द मायक्रोब्स आर युजफुल टू अस। आत्तापर्यंतच्या माहितीच्या आधारे आपल्याला कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम हे फायद्याचे आहेत किंवा उपयोगी आहेत याविषयी आपल्याला काही नावं आठवत आहेत का बघा। त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस हे नाव नक्की तुम्हाला आठवेल। त्यानंतर स्ट्रेप्टोकोकस आहे। काही फंगसमधील ईस्टसारखे फंगायसुद्धा आपल्याला उपयोगी आहेत की ज्यांचा उपयोग आपण अनेक पद्धतीनं म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस, एन्झाईम प्रिपरेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स निर्मितीमध्ये करत असतो किंवा त्यांचा उपयोग होतो। ठीक आहे। त्यानंतर जो सेकंड क्वेश्चन आपला विचारला तो आहे विच डिफरंट प्रॉडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ दीज मायक्रोब्स। ॲक्च्युली या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण कोणकोणत्या टाईपचे प्रॉडक्ट्स मिळवतो किंवा कोणते प्रॉडक्ट्स मिळवतो असं विचारलं आहे। मला वाटतं आपल्याला माहीत असेल की मिल्क प्रॉडक्टची खूप मोठी यादी आपल्याकडे आहे की ज्यामध्ये फर्मेंटेशनचा प्रोसेस उपयोग करून म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस वापरून आपण अनेक प्रॉडक्ट मिळवत असतो। आणि अगदी मुख्य प्रॉडक्ट आपल्याला माहीत आहे, आपण रोज घरीसुद्धा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करतो, तो म्हणजे योगर्ट प्रोडक्शन किंवा ज्याला आपण कर्ड किंवा दही म्हणतो। उत्तम प्रतीचं दही निर्माण करणं किंवा त्याच्याशिवाय आणखीनही आपण प्रॉडक्ट बनवतो त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ज्या ज्या प्रॉडक्ट निर्मितीमध्ये फर्मेंटेशनची किंवा किण्वन प्रक्रिया होते ती सर्व यादी यामध्ये सांगता येईल। मग यामध्ये बेकरी प्रॉडक्टचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, ज्यामध्ये पाव, ब्रेड असेल किंवा त्याशिवाय चीज असेल, पनीर असेल किंवा आणखीनही प्रॉडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये फर्मेंटेशनचा उपयोग केला जातो। इडली असेल, ढोकळा असेल किंवा बऱ्याच वेळेला आंबील तयार करणं तुम्ही ऐकलं असेल। तर अशा अनेक पदार्थांमध्ये या फर्मेंटेशनचा प्रोसेसचा उपयोग केला जातो की जी प्रक्रिया या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे घडली जाते। ठीक आहे। त्यानंतर आपण या टॉपिकमधला जो नेक्स्ट किंवा पहिला पॉईंट आहे त्याविषयी बघणार आहोत, तो म्हणजे ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी। ठीक आहे मित्रांनो, ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीबद्दल डेफिनेशन बघत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे। ॲप्लाइड विषयी सुरुवातीला मी बोललो तुम्हाला, ॲप्लाइड म्हणजे काय, उपयोजित।
आपल्याला या ज्ञानाचा म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा मायक्रोबायोलॉजीचा उपयोग करून आपल्याला फायदा कसं करून घेता येईल याविषयीची माहिती. ओके, आपण डेफिनेशन बघूयात. ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच द स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड टू द सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, proteins, applied genetics and molecular biology etc. is called as a applied microbiology. आता ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीचं नेमकी व्याख्या करत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की हा पहिली गोष्ट स्टडी आहे. आता नेमका कशाचा स्टडी आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मार्फत तयार केली जाणारे एन्झाइम्स जे आहेत, एन्झाइमची निर्मिती ज्याला मराठीमध्ये आपण विकर असं म्हणतो, तर हे एन्झाइम तयार करतात कोण? मायक्रोब्स. मग कोणत्या टाईपचे मायक्रोब्स? आपण काही आधी अभ्यास केलेला पहा की मायक्रो ऑर्गॅनिझमचे दोन गटात वर्गवारी आपण करतो, प्रोकॅरियोट्स आणि दुसरे यूकॅरियोट. मग ऑर्गॅनिझम कोणतं का असेना, म्हणजे प्रोकॅरियोटिक असेल किंवा यूकॅरियोटिक असेल तर त्यांच्यापासून एन्झाईम निर्मिती, त्याच्याशिवाय मायक्रोब्सपासून प्रोटीन्स किंवा ॲप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी या सर्व शाखांचा अभ्यास एकत्रित करून आपण जे उपयोगी आणतो, मायक्रोबायोलॉजीचा उपयोग करतो, ते म्हणजेच ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ओके, then this study is used for the society and various products like food and medicines. पहा, मायक्रोबायोलॉजीचा यूज आपण करतोय, ॲप्लिकेशन करतोय, तर ह्याचा नेमका कोणासाठी उपयोग होतो तर पहिली गोष्ट हा सोसायटीसाठी उपयोग आहे, म्हणजे सर्व समाजासाठी, मानव समाजासाठी आपल्याला उपयोगात आणता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधून जे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात, जे उत्पादनं मिळतात की जी अन्न घटकांशी रिलेटेड आहेत, की ज्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे. पहिला मुख्य घटक आपला जो प्राथमिक घटक म्हणतो ते म्हणजे आपलं अन्न, वस्त्र, निवारा. तर यादीत अन्न हे पहिलं आहे. तर याची निर्मिती करणं, पदार्थांच्या निर्मितीमध्ये या मायक्रोबायोलॉजीचा उपयोग होतो. त्याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गरज म्हणजे मेडिसिन. आपल्याला माहीत आहे काही ना काही कारणानं पॅथोजेनिक अटॅक होतो आणि आपण आजारी पडतो, आणि त्यावेळेला जे मेडिसिन्स आवश्यकता असतात तर ही मेडिसिन बनवण्यासाठी सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा अर्थात मायक्रोबायोलॉजीचा आपल्याला उपयोग होतो. सो वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते आपल्याला मिळतात ऑन लार्ज स्केल विथ हेल्प ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम. सगळ्यात महत्त्वाचं, मोठ्या प्रमाणावरती या पदार्थांची किंवा या उत्पादनांची निर्मिती करणं हे आपलं उद्दिष्ट असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊयात. सेकंड, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. पहा, आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करणं आणि त्यापासून जास्त मोठ्या प्रमाणावरती उत्पादन मिळवणं या त्यामध्ये उद्देश आहे. डेफिनेशन बघूयात आपण. दिस सायन्स इज रिलेटेड टू द कमर्शियल यूज ऑफ द मायक्रोब्स इन विच द व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रॉडक्ट्स आर इन्क्लुडेड. मी आता तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला आपण हे खूप मोठ्या प्रमाणावरती मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करतो आणि प्रॉडक्ट्स मिळवतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. पहा, कमर्शियल यूज ऑफ द मायक्रोब्स. कमर्शियल याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या जास्तीच फायदा आपल्याला मिळवून देण्यासाठी आपण ज्यावेळेला उपयोग करतो त्याला आपण कमर्शियल यूज म्हणतो. व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल. आता इथं नुसतंच आर्थिक फायदा असा आहे विचारात घेतोय असं नाही आहे, तर त्याशिवाय आपण सामाजिक पण विचारात घेतोय आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं सुद्धा आपण याच्यामध्ये विचार करतोय. ठीक आहे, एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रॉडक्ट्स आर इन्क्लुडेड. म्हणजे वेगवेगळे घटक किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत की जे समाजासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी निर्माण केले जातात या अर्थानं. सो व्हेरियस मायक्रोबियल प्रोसेसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरिड आउट. खरं तर हे घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात, प्रोसेस केल्या जातात. याचंही ज्ञान आपल्याला असावं म्हणून इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीबद्दल आपण विचार करणार आहोत. आता या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत. तो पॉईंट पाहणार आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर्स. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे मेन फीचर्स, ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, कोणकोणत्या गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो याविषयी बघूयात. यातला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे आपण बघणार आहे, जस्ट एक सेकंद. पहिला जो पॉईंट आपण विचारात घेतोय तो म्हणजे व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. आपल्यापैकी आठवत असेल बऱ्याच जणांनी की फर्मेंटेशन प्रोसेसविषयी आपण माहिती घेतलेली आहे. फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये आपण किण्वन असं म्हणतो.
आता बऱ्याच जणांना किण्वन शब्द पण ऐकण्यात नाही, पण एवढं नक्की मित्रांनो की आपल्या घरामध्ये आपण जे दुधापासून दही तयार करतो ती जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण फर्मेंटेशन म्हणतो, किंवा आणखीन एक मराठीतला दुसरा शब्द म्हणजे आंबवणे. तर आंबवण्याची क्रिया किंवा प्रोसेस आपण वापरतो आणि बरेचसे प्रॉडक्ट मिळवतो. सो व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. आता नेमके कोणकोणते प्रॉडक्ट आपण याच्यामधून मिळवतो त्याविषयी बघूयात. याच्यामध्ये ब्रेड आहे, त्यानंतर चीज, वाईन, देन रॉ मटेरियल्स फॉर द केमिकल एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स अँड मेडिसिन्स. पहा, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये जे प्रॉडक्ट्स आपण मिळवतो, कोणकोणत्या वस्तू मिळवतो त्याची यादी व्यवस्थित लक्षात ठेवा. खरं तर जरी प्रॉडक्ट्स वेगवेगळे असले तर यांच्या निर्मितीमधली जी प्रोसेस आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती कोणती आहे? फर्मेंटेशन प्रोसेस. आणि प्रॉडक्ट कोणकोणते बनवतो तर त्यामध्ये ब्रेड, चीज, वाईन किंवा रॉ मटेरियल्स फॉर केमिकल्स म्हणजे एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स आणि मेडिसिन्स यांचा अंतर्भाव आहे. ठीक आहे. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे युजेस ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. आणखीन एक महत्त्वाचा आपल्याला इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचं जे फीचर विचारत घ्यायचं आहे ते म्हणजे आपण याच्या आधीच्या टॉपिकमध्ये अभ्यास केला होता, तुम्हाला आठवत असेल पहा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बरोबर आहे. तर जो काही गार्बेज किंवा कचरा तयार होतोय तर ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, त्याचं डिकॉम्पोजिशन करण्यासाठी सुद्धा आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करतो. या करण्यामागचा फायदा म्हणजे सेकंड आपल्याला जो बेनिफिट मिळतो तो म्हणजे पोल्युशन कंट्रोल, की आजची जगासमोरची ती खूप मोठी समस्या आहे. पोल्युशन कंट्रोल करणं किंवा पोल्युशन जे होतं आहे त्याच्यावरती नियंत्रण करणं याच्यासाठी आपल्याला उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट विचारत घेऊयात तो म्हणजे कॅन यू रिकॉल, काही प्रश्न विचारलेत पहा. वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस वाईल कन्व्हर्शन ऑफ अ मिल्क इन टू द योगर्ट. सो विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस. आपण शब्द काही महत्त्वाचे लक्षात घ्यायला पाहिजे. योगर्ट निर्मितीमध्ये, योगर्ट म्हणजेच सामान्य भाषेमध्ये त्याला आपण दही असं म्हणतो, तर दही निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कोणते मायक्रोब्स किंवा बॅक्टेरिया वापरले जातात. तर दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई नावाचे बॅक्टेरिया असतात किंवा योगर्ट निर्मितीमध्ये या बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो. ठीक आहे. खरं तर लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस या दोन प्रकारच्या बॅक्टेरियल स्ट्रेन याच्यामध्ये वापरले जातात. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊयात. प्रॉडक्ट्स. आपल्याला मायक्रोबायोलॉजीचा किंवा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा विचार करत असताना जे प्रॉडक्ट्स वेगवेगळे आपण मिळवतो त्यांचा एक एक करून आपण काही प्रॉडक्ट्सविषयीची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये जे पहिला पॉईंट आहे ए तो म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स. डेअरी आपल्याला माहीत आहे, दूध डेअरी ज्याला म्हणतो आपण. तर दुधापासून बनवले जाणारे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याविषयीची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्या सहज रोजच्या वागण्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे दुधापासून पदार्थ बनवले जातात. ते कोणते आहे, त्याची निर्मितीची प्रक्रिया कशी आहे याविषयी आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. सिन्स एन्शियंट डेज मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू व्हेरियस प्रॉडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पजेस. पहा, दूध जे आहे हे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ फार फास्ट होते आणि ते नाशवंत पदार्थांच्या यादीमध्ये आहे, म्हणजे दूध लवकर खराब होतं. आपण बऱ्याच वेळा पाहतो की दूध जर फ्रीजमध्ये नाही ठेवलं गेलं, व्यवस्थित सुरक्षित नाही ठेवलं गेलं तर ते दूध नासतं किंवा खराब होतं. याचा अर्थ काय की पटकन एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं त्याच्यामध्ये एंट्री होते, त्याची वाढ होते आणि ते खराब होतं. तर हे दूध टिकावं, त्याचं प्रिझर्वेशन जास्त काळापर्यंत व्हावं म्हणून आपण त्याच्यावरती काही प्रोसेस करतो किंवा त्याचं कन्व्हर्शन करत असतो. आणि ही जी दुधापासून दही निर्मिती किंवा ताक असेल, लोणी असेल, तूप असेल, हे वेगवेगळे पदार्थ करण्याची प्रक्रिया किंवा पद्धत हे फार पुरातन काळापासून आहे. अगदी तुम्हाला आठवण करून द्यायचं झालं तर बघा, श्रीकृष्णाच्या बाबतीत आपण पाहतो किंवा ऐकलं असेल की श्रीकृष्णाला लोण्याची फार आवड होती, होय की नाही. तर हे लोणी तयार करणं हे अगदी पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे खूप पूर्वीच्या काळापासून आपल्याला दुधावरती प्रक्रिया करणं आणि वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळवणं याबद्दल माहिती आहे. आता नेमके कोणकोणते प्रॉडक्ट्स या यादीमध्ये आपल्याला सांगता येतील बघा. दुधापासून बनवले जाणारे जे आहेत त्यामध्ये चीज आहे, त्यानंतर बटर आहे, क्रीम आहे, केफिर आणि योगर्ट यांचा समावेश आहे. यातले चीज, बटर, क्रीम हे पदार्थ, योगर्ट आता सांगितलं मी, दही तुम्हाला माहीत आहे. केफिर हे एक दुधापासूनच बनवलं जाणारं पेय आहे. काही प्रांतामध्ये, काही ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी हे बनवतात. तर यांच्या निर्मितीमध्ये आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा मायक्रोबचा उपयोग करत असतो. Water content and acidity of a milk changes during the formation of these products and texture, taste and flavor is improved.
आपण ज्या वेळेला दुधाचं फर्मेंटेशन असं करतो असं म्हणतो किंवा हे वेगवेगळे प्रॉडक्ट जे बनवत असतो त्यावेळेला नेमकं काय घडतं तर त्या दुधाची जी ॲसिडिटी लेवल आहे म्हणजे पीएच लेवल आहे ती चेंज होते, म्हणजे पीएच जो आहे तो कमी होतो. साहजिकच ज्यावेळेला पीएच चेंज होतो, ॲसिडिक प्रॉपर्टी येते, त्यावेळेला त्याची टेस्ट बदलणार आहे. आपल्याला माहीत आहे की ॲसिड जे आहे ते चवीला आंबट असतात, त्यामुळं साहजिकच दुधापासून बनवलेलं जे दही असेल किंवा ताक असेल ते चवीला आंबट असतं. त्याच्याशिवाय म्हणजे टेक्स्चर पण बदलतं. टेक्स्चर या अर्थानं दूध जे आहे ते पातळ आहे, परंतु दुधाचं दही तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते गोठले जातात. कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन्स टेक्स प्लेस अँड ड्यू टू विच द डेन्सिटी ऑफ अ मिल्क इज गेट चेंज्ड. ओके, म्हणजे ज्या वेळेला दुधाचं दही तयार होतं ते त्यावेळेला घट्ट बनतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये तयार झालेले काही ॲसिड्स किंवा एन्झाईम यामुळे त्याला मधुर अशी चव प्राप्त होते. एक विशिष्ट चव आपल्याला दह्याला पाहायला मिळते. ओके, सो दीज प्रोसेसेस आर परफॉर्म ऑन अ लार्ज स्केल विथ अ मोअर स्किल. म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या पदार्थांची निर्मिती करणं हे केलं जातं. फॉर प्रोडक्शन ऑफ द मोस्ट ऑफ मिल्क प्रॉडक्ट्स बॅक्टेरिया इन मिल्क इट सेल्फ आर युज्ड. बऱ्याच वेळेला दुधामध्ये जे बॅक्टेरिया आहेत स्वतःहून असणारे किंवा नॅचरली असणारे त्यांचा उपयोग त्यामध्ये केला जातो. ओनली चीज इज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ फंगाय. पहा, चीज निर्मिती जी केली जाते, चीज शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकतो, तर या चीज निर्मितीमध्ये इतर एक्स्ट्रा जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो तो म्हणजे फंगाय. ओके, बेसिक प्रोसेस ऑफ द प्रोडक्शन ऑफ अ योगर्ट, चीज अँड क्रीम इज अ सेम. सामान्यपणे योगर्ट निर्मिती म्हणजे दही तयार करणं किंवा चीज आणि क्रीम बनवणं यासाठी प्रोसेस जी आहे ती सेम असते. मिल्क इज पाश्चराइज्ड ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. पहा, ज्या वेळेला आपण दही तयार करतो म्हणजे इंडस्ट्रियल लेवलला बरं का की मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला दुधाचं पाश्चरायझेशन करतात. आता एक्झॅक्टली हे पाश्चरायझेशन म्हणजे काय? पाश्चरायझेशन याचा अर्थ दूध हे तापवलं जातं. पण मित्रांनो एक लक्षात घ्या की घरी आपण ज्या वेळेला रोज दूध तापवतो ते बराच काळापर्यंत तापवतो, खूप वेळ तापवतो. उद्देश काय की त्यात असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते किल करणं. परंतु इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये पाश्चरायझेशन करणं म्हणजे कमीत कमी कालावधीसाठी जास्त टेम्परेचरला दूध तापवलं जातं की जेणेकरून प्रत्यक्ष दूध उकळणार नाही, परंतु तापमान वाढल्यामुळं त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे मरतात. आपल्या घरामध्ये जर आपण दूध आणत असू, दूध पिशवीतलं जर दूध आणत असू, पॅकेटमधलं जर आणत असू, तर त्याच्यासाठी ही पाश्चरायझेशनची प्रोसेस वापरलेली असते. ठीक आहे, म्हणजे हे पाश्चरायझेशन का केलं जातं तर टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब. त्याच्यामध्ये अनावश्यक असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मारण्यासाठी वापरलं जाते. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ अ लॅक्टोबॅसिलाई. पहा, दुधाचं फर्मेंटेशन आपल्याला करायचं आहे, दही बनवायचं आहे किंवा योगर्ट बनवायचं आहे, तर त्यासाठी काय केलं जातं तर त्याच्यामध्ये ॲड केले जातात बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणते तर लॅक्टोबॅसिलाई. In this process, lactose sugar of a milk is converted into lactic acid. काही ठराविक गोष्टी आपल्या पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुधामध्ये एक विशिष्ट प्रकारची साखर किंवा शर्करा असते ज्याला आपण लॅक्टोज शुगर म्हणतो. खरं तर साखरेचे प्रकार बरेच आहेत, ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, होय ना. तर हे जरी प्रकार असले तर दुधामध्ये आढळणारी जी शुगर आहे ती लॅक्टोज टाईपची शुगर आहे. तर या शुगरचं कन्व्हर्शन हे लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं. बघा परत एकदा नीट ऐका, दुधाचं दह्यात रूपांतरण करत असताना दुधामधील जी लॅक्टोज शुगर आहे नॅचरली असणारी त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं आहे लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आहे. अँड मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ अ लॅक्टिक ॲसिड. हे तयार झालेलं जे लॅक्टिक ॲसिड आहे हे दुधामध्ये जे असणारे प्रोटीन्स आहेत त्याचं कोॲग्युलेशन करत आहे. प्रोसेसचं नाव कोॲग्युलेशन आणि कंप्लीट होतं म्हणजे कोॲग्युलेटेड. कोॲग्युलेशन याचा अर्थ जमा होणे, साखळणे किंवा घट्ट होणे. म्हणजे दुधामधले सगळे प्रोटीन जे आहेत ते एकत्र येतात आणि ते जमा झाल्यामुळं दूध जे आहे ते घट्ट होतं म्हणजे दह्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं. बिसाइड्स कंपाऊंड्स विथ द टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म. साहजिकच हे वेगवेगळे जे कंपाऊंड्स याच्यामध्ये तयार होत आहेत त्यामुळं त्याची टेस्ट असेल किंवा फ्लेवर जो आहे विशिष्ट जी चव आहे आणि त्याला येणारा जो गंध आहे तो बदलतो. फॉर एक्झाम्पल डायॲसिटाईल हॅज द फ्लेवर ऑफ अ बटर. याच्यामध्ये तयार होणारं आणखीन एक कंपाऊंड जे आहे फर्मेंटेशनमधलं ते म्हणजे डायॲसिटाईल. आणि या डायॲसिटाईललाच ॲक्च्युअली बटरची स्पेसिफिक फ्लेवर असते. बटर आपल्याला माहीत आहे, तर ह्या बटरची जी विशिष्ट फ्लेवर आहे ती कशामुळे येते तर या डायॲसिटाईलचा परिणाम असतो त्याच्यामध्ये तयार होणारे. ठीक आहे,
आपण नेक्स्ट प्रॉडक्टकडे जाऊयात, जो सेकंड प्रॉडक्ट आहे त्याविषयी बघूयात. सेकंड प्रॉडक्टचं नाव आहे योगर्ट. ठीक आहे, योगर्ट प्रॉडक्ट्स म्हणजे दह्यापासून बनवले जाणारे किंवा दह्यासारखेच इतर पदार्थांविषयी आपण बघूयात. योगर्ट इज अ मिल्क प्रॉडक्ट प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ अ लॅक्टोबॅसिलाई इनॉक्युलंट. योगर्ट निर्मिती किंवा दही निर्मिती, दही तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात? लॅक्टोबॅसिलाई. याच्यामध्ये आणखीन एक शब्द आलाय पहा, इनॉक्युलंट. इनॉक्युलंट ज्याला मराठीमध्ये आपण विरजण घालणं असं म्हणतो. विरजण घालणं काही जणांनी आपल्यापैकी ऐकलं असेल, जर ऐकलं नसेल तर आपल्या आईला विचारा, आई नक्की सांगू शकेल की विरजण घालणे म्हणजे काय. दुधापासून दही तयार करत असताना आपल्याकडे जे दूध असेल ते आपण कोमट करतो, परत नॉर्मल टेम्परेचरला येऊ देतो आणि त्याच्यामध्ये आधीचं जे घरातलं दही शिल्लक आहे त्यातलं थोडंसं दही त्या दुधामध्ये टाकतो. हे का टाकतो? तर त्या दह्यामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण त्यात ॲड करतो. ते मायक्रो ऑर्गॅनिझम टाकलेल्या दुधामध्ये वाढतात आणि जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती घडते आणि साहजिकच त्या दुधापासून दही तयार होतं. हे जे थोडंसं दही आपण सॅम्पल टाकतो त्याच्यामध्ये, त्यालाच काय म्हणायचं? इनॉक्युलंट. लक्षात येतं? फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ अ योगर्ट. ज्या वेळेला आपण इंडस्ट्रियल लेवलला योगर्ट तयार करतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती दही तयार करतो, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काय केलं जातं? कंडेन्स्ड मिल्क पावडर ही ॲड केली जाते. कंडेन्स्ड मिल्क पावडर म्हणजे बाजारामध्ये रेडीमेड दूध पावडर मिळते, दुधाची भुकटी मिळते आणि ही त्याच्यामध्ये ॲड केली जाते की जेणेकरून त्याची डेन्सिटी वाढेल किंवा प्रोटीनचं प्रमाणसुद्धा वाढेल. Milk is boiled and once it cools to a warm temperature, bacterial strands of a Streptococcus thermophilus, then Lactobacillus delbrueckii are added to it. आता हे दोन शब्द किंवा बॅक्टेरियल स्ट्रेन जे आहे ते आपण नावं त्यांची लक्षात ठेवायचे आहेत. ज्या वेळेला आपण इनॉक्युलेशन टाकतं असं म्हणतो, आता घरगुती लेवलला आपण दह्यामध्ये दही टाकतो, परंतु दही तयार करण्यासाठी दुधामध्ये दही टाकतो, परंतु इंडस्ट्रियल लेवलला ज्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो त्यावेळेला मात्र स्पेसिफिक अशा बॅक्टेरियल स्ट्रेन त्या इनॉक्युलंट म्हणून वापरले जातात. त्यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणते स्ट्रेन आहेत? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि सेकंड जे आहे ते लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. ही दोन नावं आहेत. आर ॲडेड टू इट इन द प्रपोर्शन ऑफ 1:1. म्हणजे या दोन्ही बॅक्टेरियल स्ट्रेन साधारणतः सारख्या प्रमाणामध्ये घेऊन त्या मिक्स केल्या जातात. देन लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस. आता या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये लॅक्टिक ॲसिड दुधामध्ये तयार होणार आहे लॅक्टोज शुगरपासून, बरोबर आहे. तर हे कोण करतं आहे? स्ट्रेप्टोकोकस. सो दॅट मेक्स द प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स दिस कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. म्हणजे तयार झालेलं जे लॅक्टिक ॲसिड असेल त्यामुळं आपण चर्चा केली अगोदरच की दुधामधले प्रोटीन जे आहेत ते गोठतात, साकळतात आणि त्यामुळं त्याला घट्टपणा येतो. म्हणजे जी कन्सिस्टन्सी आहे, डेन्स कन्सिस्टन्सी आहे. डेन्स कन्सिस्टन्सी म्हणजे काय? तर घट्टपणा. हा कशामुळे मिळतोय? त्यात तयार झालेल्या लॅक्टिक ॲसिडमुळं. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. Acetaldehyde like compounds are formed due to the lactobacilli that gives the characteristic taste to the yogurt. पहा, योगर्ट जे तयार झालं, जे दही तयार झालं त्याला एक विशिष्ट अशी मधुर कॅरेक्टरिस्टिक ओडर असते. तर ही जी टेस्ट आहे किंवा विशिष्ट चव आहे ही दह्याला असणारी चव कशामुळे? ॲसिटाल्डिहाइड सारखे कंपाऊंड तयार होतात, बरोबर आहे. ॲसिटाल्डिहाइड सारखे कंपाऊंड फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये तयार होतात म्हणून त्याला विशिष्ट अशी मधुर चव प्राप्त होते. Nowadays, various fruit juices are mixed with the yogurt to impart different flavors. सध्या आपण पाहतो की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे योगर्ट मिळतात. म्हणजे फळांचे ज्युसेस, फळांचा रस त्यामध्ये मिसळला जातो आणि फ्लेवर देतात. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट. पहा, स्ट्रॉबेरीची टेस्ट असणारी योगर्ट किंवा बनाना योगर्ट या प्रकारचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. Shelf life of a yogurt and its probiotic properties can be improved by pasteurization. शेल्फ लाईफ याचा अर्थ टिकाऊपणा. ह्या तयार झालेले जे योगर्ट आहे याचं शेल्फ लाईफ वाढवलं जातं. त्याचे प्रोबायोटिक प्रॉपर्टी ज्या आहेत त्यासुद्धा वाढवल्या जातात. आता प्रोबायोटिक प्रॉपर्टीजबद्दल आपण पुढच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. तरीसुद्धा हा शब्द तुम्हाला नवीन आहे. अगदी सारांशानं मी थोडक्यात सांगतो. प्रोबायोटिक प्रॉपर्टी याचा अर्थ हे जे प्रॉडक्ट आहेत याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत
आणि असे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरामध्ये जाण्यामुळं जे हानिकारक मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या जे इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये असतील त्यांना ते मारतात. आणि अशा लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आपण पदार्थांमधून घेतो, यालाच प्रोबायोटिक्स असं म्हणायचं. हे आपल्या शरीरासाठी हितकारक किंवा फायद्याचे आहेत. सो इट कॅन बी इम्प्रूव्ड बाय द पाश्चरायझेशन. ही प्रिझर्वेशन जे आहे किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी पाश्चरायझेशन प्रोसेस जी आहे ती वापरली जाते. मित्रांनो, इथं काही फोटोग्राफ तुम्हाला दिसत आहेत. बटर आहे, त्यानंतर चीज आहे. चीज आणि बटर याचे फोटोग्राफ या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपण या बटर आणि चीज प्रोडक्शन विषयीची माहिती पाहणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आहे बटर. बटर ज्याला आपण लोणी असं म्हणतोय. 2 टाइप्स ऑफ द बटर लाईक स्वीट क्रीम अँड कल्चर्ड आर प्रोड्यूस्ड. तर या बटरमध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कुठले 2 प्रकार आहेत? लाईक द स्वीट क्रीम, एक प्रकार आहे तो स्वीट क्रीम आणि दुसरं म्हणजे कल्चर्ड. अशा 2 प्रकारचे आपल्याला बटर पाहायला मिळतात किंवा तयार केले जातात ऑन लार्ज स्केल, खूप मोठ्या प्रमाणात. मायक्रोब्स आर युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ अ कल्चर्ड व्हरायटी. मायक्रोबचा उपयोग करून ही जे दुसरे प्रकार आहे म्हणजे कल्चर्ड जे बटर आहे ते निर्माण किंवा तयार केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया चीज प्रोडक्शन, चीज निर्मिती किंवा चीज तयार करणं याविषयी. आपण सध्या पाहतो बऱ्याचशा पदार्थांमध्ये चीजचा वापर केला जातो किंवा बटरचा उपयोग केला जातो. तर हे चीजबद्दल नाव आपण ऐकतो, पण याची निर्मितीची प्रक्रिया काय आहे, त्यात काय घटक असतात याविषयी आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. Cheese is produced on a large scale from the abundantly available cow milk all over the world. दूध जे आहे, गाईचं जे विशेषतः दूध आहे त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती ही चीजची निर्मिती केली जाते. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट ऑफ द मिल्क आर परफॉर्म. केमिकल किंवा मायक्रोबियल जे टेस्ट आहेत त्या दुधाच्या अगोदर केल्या जातात. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक द लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, देन लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ द मिल्क. जे दूध गाईचं जे दूध निवडलेलं आहे त्याच्यामध्ये पर्पजली काही बॅक्टेरियल स्ट्रेन जे आहेत ते ॲड केले जातात. कोणकोणत्या बॅक्टेरिया ह्याच्यात वापरले जातात? पहा, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आणि दुसरी जे आहे ते लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि आणखीनही बॅक्टेरियल स्ट्रेन ते म्हणजे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. तर या 3 प्रकारच्या बॅक्टेरियल स्ट्रेन ज्या आहेत त्या ॲड केल्या जातात. इट इम्पोर्ट्स द सोअरनेस टू द मिल्क. त्यामुळं त्या दुधाची जी चव आहे ती बदलली जाते किंवा ते आंबट होतं. आफ्टर धिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर वे दॅट इज वॉटर योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. म्हणजे याला घट्टपणा येण्यासाठी जे बनवलं जाणारं चीज आहे त्यातलं जे पाणी आहे किंवा आंबटपणा असणारं पाणी आहे ते काढून टाकलं जातं. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. एन एन्झाईम दॅट इज द रेनेट ऑप्टेन फ्रॉम द एलिमेंटरी कॅनल ऑफ द कॅटल वॉज बिंग ट्रॅडिशनली युज्ड अर्लियर. खरं तर पूर्वीची जी पारंपरागत पद्धत होती चीज निर्मितीमध्ये, तर याच्यात काय केलं जायचं, तर प्राण्यांचे जे आतडे आहेत त्या आतड्यामध्ये असणारं एक एन्झाईम, कुठलं एन्झाईम इथं नाव दिलं पहा, रेनेट. तर रेनेट नावाचं एन्झाईम की जे प्राण्यांच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये आहे ते एन्झाईम वापरून ही प्रोसेस केली जायची किंवा चीज बनवलं जायचं. खरं तर हे तेवढं योग्य नाही आहे किंवा व्हेजिटेरियन चीज म्हणता येणार नाही, म्हणून यात पद्धत बदललेली आहे आणि काही आर्टिफिशियल एन्झाईम वापरून व्हेजिटेरियन चीज हे आज बनवलं जातं. ओके. However, an enzyme that is protease obtained from the fungi is used at present to produce the vegetarian cheese. मी आता सांगितलं पहा, एका फंगसपासून म्हणजे फंगायपासून बनवलेलं एन्झाईम, कुठलं एन्झाईम सांगितलं आता मी नाव, एन्झाईम प्रोटीएज, हे वापरून चीजचं प्रोडक्शन केलं जातं की ज्याला नाव काय दिलं, व्हेजिटेरियन चीज. ठीक आहे. द व्हे इज सेपरेटेड फ्रॉम द योगर्ट विच हॅज सम अदर युजेस. त्याच्यापासून व्हे हा जो पदार्थ आहे तो वेगळा केला जातो आणि त्याचा वेगळ्या पद्धतीनं उपयोग करतात. देन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ अ चीज इज स्टार्टेड थ्रू द स्टेप्स लाईक द कटिंग द सॉलिड योगर्ट इन टू पीसेस. बनवलेले जे योगर्ट आहे हे खूप घट्ट आहे, डेन्स आहे, त्याचे छोटे छोटे पीसेस करणं, कट करून ही प्रक्रिया केली जाते. देन वॉशिंग, ते पाण्यानं स्वच्छ धुतलं जातं. देन रबिंग म्हणजे त्याला घासणं किंवा व्यवस्थित शेप देणं. देन सॉल्टिंग, मीठ त्याच्यामध्ये मिसळणं. अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब, त्याच्यामध्ये पण परत काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते ॲड केले जातात किंवा मिसळले जातात. पिगमेंट्स अँड फ्लेवर्स. पिगमेंट्स याचा अर्थ रंगद्रव्ये, काही रंगद्रव्य किंवा फ्लेवर्स म्हणजे विशिष्ट टेस्ट किंवा चव आणण्यासाठी काही पदार्थ मिसळले जातात. देन द चीज इज प्रेस्ड अँड कट इन टू पीसेस अँड स्टोर्ड फॉर द रायपनिंग.
हे जे बनवलेलं चीज आहे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया मिसळले, रंगद्रव्य मिसळले, काही टेस्ट त्याला यावी म्हणून पदार्थ मिसळले, हे जे चीज आहे नंतर कट केले जातात पीसेसमध्ये आणि स्टोअर करतात. कशासाठी? रायपनिंग प्रोसेस. रायपनिंग प्रोसेस म्हणजे जसे आपण लोणची केलेली लगे खात नाही की नाही, त्याला मुरण्यासाठी काही वेळ देतो. जसं मराठीमध्ये आपण मुरणे हा शब्द वापरतो तसं याला रायपनिंग म्हणायचं. म्हणजे चीजच्या बाबतीत सुद्धा निर्मिती झाल्यानंतर ते लगेच न वापरता काही कालावधीसाठी ते ठेवलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आपण बघणार आहोत, त्यानंतर लेट्स थिंक म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, बघूयात. त्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे जस्ट एक सेकंड. जो पहिला प्रश्न आहे, जो पहिला पार्ट आहे, विच डिफरंट टाइप्स ऑफ अ चीज आर यूज्ड इन अ वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच एक्सेट्रा. मित्रांनो, आपण खाद्यपदार्थ अनेक प्रकारचे पाहत असतो आणि त्यांची नावं ऐकतो, परंतु या बऱ्याचशा खाद्यपदार्थांमध्ये म्हणजे पिझ्झा असेल, बर्गर असेल, सँडविच असेल, तर याच्यामध्ये चीज वापरलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे. तर कोणते चीज वापरलेत असा आपल्याला प्रश्न विचारतोय. तर याचं उत्तर आहे कॉटेज चीज किंवा क्रीम चीज, त्यानंतर मोझरेला चीज या प्रकारची चीज वापरतात. काही वेळेला शेडार चीज आणि पार्मेसन चीज या प्रकारचे वेगवेगळे चीज जे आहेत या पदार्थांच्या निर्मितीमध्ये वापरतात. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी आयडिया सांगतो. हा जो प्रश्न आता आपल्याला इथं विचारला आहे की या पिझ्झा, बर्गर, सँडविचमध्ये चीज कोणते वापरतात, तर त्याच्याविषयीची माहिती या नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये इथं आहे. पहा, फ्रेशली प्रिपेअर्ड चीज इज ऑलवेज सॉफ्ट. म्हणजे ह्याचे जे प्रकार आहेत तर आता मी नावं तुम्हाला सांगितलं की कॉटेज चीज, त्यानंतर क्रीम चीज, त्यानंतर मॉझरेला चीज आणि त्याचबरोबर चेडार चीज आणि आणखीन एक प्रकारमध्ये पार्मेसन चीज. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे चीज जे आहेत ते या पदार्थांमध्ये वापरतात. ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज टाईप ऑफ अ चीज. आता हे जे चीज आहेत या वेगवेगळ्या चीजच्या प्रकारामध्ये काय फरक आहे, तर ती सर्व माहिती आपल्याला या पॅरेग्राफमध्ये मिळेल. जे फ्रेशली प्रिपेअर्ड चीज आहेत ते म्हणजेच कॉटेज चीज, क्रीम चीज, मॉझरेला चीज हे आहेत. आणि त्यानंतर एक 3 ते 12 महिने स्टोअर केलेले किंवा रायपनिंग केलेले जे चीज आहेत की जे सेमी हार्ड असतात ते म्हणजे चेडर चीज आहे. त्याच्याशिवाय जो आणखीन एक वेगळा आपण प्रकार पाहिला चीजचा तो म्हणजे पार्मेसन चीज. खरं तर हे रायपनिंग प्रोसेस 12 ते 18 महिने जवळजवळ वर्ष ते 1.5 वर्षपर्यंत हे रायपनिंग झालेलं आणि हार्ड प्रकारचं हे चीज असतं. लक्षात येते. ही माहिती आपल्याला असायला पाहिजे. तर हे 2 प्रश्न पाहिले. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय. डू यू नो, आपल्याला माहिती आहे का? ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन is essential as bacteria can be attacked by the viruses. पहा, ज्यावेळेला आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क प्रॉडक्ट बनवतो त्या प्रोसेसमध्ये किंवा इंडस्ट्रियल मेकॅनिझममध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या बॅक्टेरियांच्या आधारे आपण ही प्रोसेस करतोय त्या बॅक्टेरियावर सुद्धा व्हायरसचा अटॅक होऊ शकतो. त्यामुळे प्रॉडक्टची जी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, ती खराब होण्याची शक्यता आहे. हेन्स व्हायरस रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ द बॅक्टेरिया आर डेव्हलप्ड. म्हणून या फर्मेंटेशनसाठी किंवा या प्रॉडक्ट्स निर्मितीसाठी ज्या बॅक्टेरिया आपण वापरतोय त्या बॅक्टेरिया अशा असल्या पाहिजेत की त्या व्हायरस टॉलरंट असल्या पाहिजेत किंवा व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी वापरल्या पाहिजेत. आणि अशा बॅक्टेरिया ज्या आहेत की ज्या व्हायरस रेजिस्टंट आहेत त्यांची निर्मिती केली जाते. रिसेंटली यूज ऑफ अ म्युटंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज्ड. अलीकडे म्युटंट व्हरायटीज म्हणजे जेनेटिक मेकअप बॅक्टेरियामध्ये चेंज करून अशा रेजिस्टंट व्हरायटी आर्टिफिशियली निर्माण केल्या जातात. आर्टिफिशियली सम स्ट्रेन्स आर डेव्हलप्ड दॅट विल हेल्प टू अवॉइड अननेसेसरी स्टेप्स ऑर द मटेरियल्स. म्हणजे कृत्रिमरित्याने तयार केलेल्या प्रजातींचा उपयोग करून ह्या मिल्क प्रॉडक्टसाठी त्यांचा वापर केला जातो. आणि आता मी तुम्हाला बोललो वरती की जे चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे अन्नपदार्थ वापरले जाणारे किंवा कोणकोणत्या त्यांच्यामध्ये फरक आहे चीजमध्ये याची माहिती असणारा हा लास्ट पॅरेग्राफ आहे. थोडक्यात परत एकदा बघा. फ्रेशली प्रिपेअर्ड चीज इज ऑलवेज सॉफ्ट. जे अगदी फ्रेश तयार केलेले चीज आहे हे सॉफ्ट असतं, मऊ असतं. त्याचे एक्झाम्पल आहेत कॉटेज चीज, त्यानंतर क्रीम चीज आणि मॉझरेला चीज. ठीक आहे. त्यानंतर हे चीज जे आहे ते साठवलं जातं, रायपनिंग केलं जातं. ऑन स्टोरिंग फॉर 3 to 12 months. साधारणतः 3 ते 12 महिने जर कालावधी गेला आणि ते जर चीज विचारात घेतलं तर ते सेमी हार्ड बनतं. म्हणजे खूप हार्ड पण नाही आणि अगदी सॉफ्ट पण नाही आहे. असं सेमी हार्ड चेडार चीज
हे प्रकारचं चीज मिळतं किंवा तयार केलं जातं. वेअर ॲज आफ्टर रायपनिंग ऑफ 12 to 18 months हे चीज जर 12 ते 18 महिने आपण साठवलं तर अतिशय हार्ड असं चीज मिळतं की ज्याला पार्मेसन चीज असं म्हटलं जातं आणि त्याचाही उपयोग केला जातो. मित्रांनो, मला वाटतं आज जी आपण चर्चा केली किंवा माहिती घेतली तुम्हाला कळालं असेल. आपण नेक्स्ट टाईम जो ह्या टॉपिकमधला पुढचा पार्ट आहे तो म्हणजे प्रोबायोटिक्स याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आज आपण नेमकं एक्झॅक्टली या टॉपिकला सुरुवात केल्यानंतर कोणकोणते पॉईंट्स पाहिले हे सारांशानं बघूयात. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 7वा जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा पाहिला. यामध्ये ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि त्यामध्ये जे निर्माण केलेले प्रॉडक्ट्स आहेत या पूर्ण पार्टचा अभ्यास या टॉपिकमध्ये करणार आहोत हे पाहिलं. सुरुवातीला काही आपल्याला जे प्रश्न विचारले त्यांच्याबद्दल चर्चा आपण केली. त्यानंतर ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी या 2 ब्रँचेसबद्दलची डेफिनेशन आणि त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमधील जे मेन फीचर्स आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर योगर्ट म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी केली जाते याविषयी सारांशानं पाहिली. आणि त्यानंतर जे वेगवेगळे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत ज्या फर्मेंटेशन प्रोसेसनं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून निर्माण केले जातात त्याच्याबद्दलची माहिती पाहिली. त्यामध्ये पहिला जो पदार्थ आहे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट यांच्याबद्दलची माहिती घेतली. ही प्रोसेस नेमकी कशी घडते, ॲक्च्युली दुधापासून दही तयार होताना त्याचं जे स्ट्रक्चर असेल, टेक्स्चर असेल, टेस्ट असेल ती का आणि कशी बदलली जाते याविषयी माहिती पाहिली. त्यानंतर योगर्ट प्रॉडक्ट जे आहेत त्याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर बटर आणि चीज प्रोडक्शनबद्दल पण आपण माहिती घेतली. आणि शेवटी काही प्रश्नांवरती आपण चर्चा केली. आणि चीजचे जे प्रकार आहेत की जे वेगळ्या अन्नपदार्थांमध्ये चीज वापरलं जातं त्यांच्या प्रकाराविषयी पण माहिती घेतली. ठीक आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तासाला आपण प्रोबायोटिक्स आणि या टॉपिकमधील जो उर्वरित भाग आहे म्हणजे आणखीनही काही अन्नपदार्थ आहेत की जे मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून बनवले जातात त्याविषयी माहिती घेऊयात. तुम्ही अभ्यास करत राहा. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ माझ्या ज्यावेळेला मी अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.